पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। रामचंद्र बोधे बाबा की जय। आदेश क्रमांक 4 ओळी क्रमांक 111। चरणी हंस आले मुखे जे जे बोले येथे चेष्ट जात ते तुले आपणाचे जो। हे असो विश्व पाहे जसे आपण वाचुने नाही। आता कवंते कर्म काय बाधितया ते हा मसरू जेत उपजे तेथील नृषे जया दुजे। तो निर्मस्तरू काय म्हणजे बोलवरे म्हणून सर्वापरे मुक्तो तो सकर्मोची कर्म रहितो सगुण परे गुणाती तो येत भ्रांती नाही। गत संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञ याचरत कर्म समग्रम प्रविलीयते। तो देह संगे तरी असे चैतन्यासारिका दिसे पाहता परमाचिनी कसे चोखाळू भला। ईसाय परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञाधिके तरी ते लया जाती निशेखे तयाचे चिठाये। आकाळांची अभ्रे जैशी उन्मिळून आकाशी हरपती अपैशी उदय सांते तशी विधी विधाने विहिते जरी आचरे जो समजते तरी ते एके भावे एका ते पावती गा। ब्रह्मार्पणं ब्रह्म भविर ब्रह्मग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मत्यं गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना। हे हवन मी होता काय यज्ञ हा भोगता इसे बुद्धीशी नाही भिन्नता म्हणून या। जे इष्ट यज्ञ जावे ते हवीर मंत्रादी आगवे तो देखसे अविनाश भावे आत्मबुद्धी म्हणून ब्रह्मतेची कर्म येथे बोधाले जया सम त्या कर्तव्य ते नष्कर्म धनुधरा। आता वेक कुमारत्वा मुकले जा व्यक्तीचे पाणी ग्रहण झाले मग उपासनजे आणले योगिनीचे। दैव मे वापरे यज्ञम योगिन परिपासते ब्रह्मग्ना वपरे यज्ञम यज्ञ न उपजुकते। ये लहरनिशे ये विद्या हविलेस मनीषे गुरुवाक्य हुताशे हवन केले ते योगिग्नी यजिजे तो दैवेज्ञो मनिजे। येणे आत्मसुखामिजे पुण्यकमरा देवास्तव पाळणं जो चिंतिना देह भरणं तो महायोगी दाना दयोगे। आता उदारे सांगेन अनिक जे मनाग्ने साग्निक त्या देण्याची सुख देख उपासीजे। श्रोत्रादीनिंद्रियांद्रियान्ये संयमाग्निषु जुह्यते शब्दादीन वश्वयान्य इंद्रियाग्निषु जुह्यते। एक संयमाग्निहोत्रे ते युक्त त्रयाच्या मंत्रे यजन करते पवित्रे इंद्रिय द्रवे एका वैरगर्वी विवळे तो संयती विहार केले ते ताप व्रत झाले इंद्रियानळ ती विरक्तीची ज्वाळा घेतली तो विकारांची इंधने पाळी पले ते अशा धुमे सांडले पाचही कुडे। मग वाक्य विधीच्या निर्वडे विषय आहुती उदंडे हवन केले कुंडे इंद्रियाग्नीच्या। सर्वानिंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो जोहती ज्ञान दीपते। एकी या परिपार्था दुसरी चाळले सर्वथा आणि प्रणिमंथा वेको केला तो पुष्मे निहटिला दरेवरी दाटिला गुरुवाक्य काढला बाळकटपणे। हे समरसे मंथन केले ते झडकरे काजा आले जे उजीवन झाले ज्ञानग्नीचे। पहिला रिद्धिसिद्धींचा संभ्रमो तो निवृत्तोने गेला धूमो मग पडला सूक्ष्मो विस्फुलिंगो त्या मनाचे मोकळे त्याची पेटवण घातले जे यमनियमी हळुवारले आहे ते होते। तेने साधूपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराच्या समिधा ने नानाविधा लिया ते सोमंत्रे दीक्षिते इंद्रियकर्माच्या आहुते ते ज्ञानाने प्रदीप्ते दिलिया। पाठी प्राणक्रियेचे सुवर्णिशे पुन्हा होती पडली हुताशे ते अवभ्रद्य समरसे सहजे झाले। मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे होते शेष तुची डाशू देख घेतला ते एकेशा ही यजने मुक्त ते झाले त्रिभुवने या यज्ञक्रिया तरी अनाने परिप्राप्यते एक। द्रव्य यज्ञास्तपो यज्ञा योग यज्ञास्तप्ता परे स्वाध्याय यज्ञान यज्ञाश्च यत संशित व्रतः। एक द्रव्य नो मणिपते एक तपसामग्रिया निपजविते योग योगी आहे आहाते जे सांगितले एकी शब्दी शब्दो यजिजे तो वागेत नो म्हणिजे
ज्ञाने गमिजे तो ज्ञान यज्ञो हे अर्जुना सकळ कुवाडे जनुष्ठता ती साकडे परिजितेंद्रियासची घडे योगतावशे ते प्रवृत्तीत भले आणि योग समृद्धी आतिले म्हणून आपण आपाती हे केले आत्महवना अपाने धुती प्राणम प्राणिपानम तथा परे प्राणापान गती रुद्ध्वा प्राणयाम परायणः मग आपण अग्नीचेने मुखे प्राणद्रवे देखे हवन केले की अभ्यास योगे एक अपानो प्राणी अर्पिते एक देवहिंदेती निरुंदते ते प्राणायामी मणिपते पंडकुमारा अपरे निहताहारा प्राण प्राणेषु जुह्यते सर्वपिते ज्ञानविदो येन शोपित कल्मषः एक वर्ज योग क्रमे सर्व हा सर संयमे प्राणी प्राणुसंभ्रमे हवन करीते यशे मुख्य काम सकळ समस्त जे यज्ञशीळ जे यज्ञाद्वारे मनोमळ क्षालन केले जया विजात जाळिता जे उरले निज स्वभावता जे दाग्नी आणि होता उरेचिना जे इजित याचा काम पुरे यज्ञीचे विधान सरे मौतीतून ओसरे क्रिया जात विचार जेतन रिगे हेतू जेत न निगे जे द्वैतेषु दोष संगे सिंपेचिना यज्ञशिष्टा मृतो भुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायं लोकस्य यज्ञस्य कुतोन्यः कुरुसत्तमः ऐसे अनादि सिद्ध चोकट जे ज्ञान यज्ञ वशिष्ठ ते सेविते ब्रह्मानिष्ठ ब्रह्ममंत्रे ऐसे सुषामृते झाले या अमृतवा भाव आले म्हणून ब्रह्मा ते झाले अनायासे यरा विरक्ती माळन घालीची जया संयमाग्नीची सेवान घडेजी जो योगा गुना करीतचे जन्मय सांगते जयांचे एक धड नाही त्यांचे परत पुसेचे काय म्हणून असो हे गोटी पाहे पंडकुमारा एवं बहुविधा यज्ञा विदिता ब्राह्मणो मुखे कर्मजान विद्येतान स्वा नेवम ज्ञात्वा विमोक्षसे ऐसे भोवती परी अनेक जे सांगितले तुझं काय याग ते विस्तारुने देवींची सांग म्हणितले आहाते परी तिने विस्तारे काय करावे याची कर्मस्थिती जाणावे येथून कर्मबंधू स्वभावे पावेल ना श्रेयान द्रव्य मया ज्ञान यज्ञम परंतप सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते अर्जुना वेदो जयांचे मूळ जे क्रियाविशेष सोळ जया नवाळीची याचे फळ स्वर्ग सुख ते द्रव्य दिया गोकीर होते परिज्ञान यज्ञाची सरी न पवते जसे तारा तेज संपत्ती दिनक रापाशे देखे परमात्म सुखा निधान साधव्या योगी जन जे न विसंबिती अंजना उन्मिषे नेत्रे जे धावत्या कर्माची लाणे नशकर्म बोधाची खाणे जे भुकल्या धने साधनाची येत प्रवती पांगुळे झाले तर्काची दिठी गेले जिने इंद्रिय विसरले विषयसंगो मनाचे मनपणे गेले येत बोलाचे बोलकपणे ठेले जया माझे सापडले ज्ञे दिसे येत वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचा सोसू तुटे तेच न पाहता सहज भेटे आपण पे तद्विधी प्राणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम ज्ञानिनं स्वदर्शिनः ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनी आती आणावे तरी सांताया भजावे सर्वस्वेसी पोंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण अध्याय क्रमांक 4 ओवी क्रमांक 111 ते ओवी क्रमांक 165 पर्यंत पारायण पाहिला आहे. रामकृष्ण हरी.